मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईनंतर आता बुलढाणा पोलीसही हाय अलर्टवर आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र शेगाव शहरात पोलिसांनी एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. तब्बल 70,13,000 रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू व एक मालवाहू ट्रक पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी ट्रक चालकासह नागपूर रोडवरील कंपनी संचालकावर भारतीय न्याय संहिता म्हणजेच नवीन BNS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेगाव शहर पोलीस आणि खामगाव उपविभागीय पोलीस पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे. 13 जूनच्या रात्री 10:10 वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचारी खासगी वाहनाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. दरम्यान वरवट बकाल रोडवरील यादव बेकरी समोर पोलिसांना एक संशयास्पद अशोक लेलँड ट्रक उभा असलेला दिसला. पोलिसांनी जेव्हा या ट्रकची झडती घेतली तेव्हा पोलीसही चक्रावून गेले. या ट्रकमधून शासकीय आदेशांचे उल्लंघन करून विक्री आणि वाहतुकीसाठी नेला जाणारा मोठ्या प्रमाणाचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. यामध्ये बाजीराव गोल्ड पान मसाला 50 पोते, मस्तानी तंबाखू 11 पोते, नजर 1000 पान मसाला आणि N05 प्रीमियम तंबाखू एकूण 50 पोते. ट्रकसह या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 70,13,920 रुपये एवढी आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकोला येथील ट्रक चालक सुरूर अहमद नूर अहमद याला अटक करण्यात आली आहे. तर हा माल ज्या कंपनीचा आहे त्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील MS श्री सिद्धेश्वर तबाको प्रॉड PVT LTDच्या मालक आणि भागीदार संचालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. तुकाराम मुंढे यांच्या ॲक्शन मोडनंतर बुलढाणा पोलिसांनी घेतलेल्या या धडक पवित्र्यामुळे अवैध तंबाखू आणि पान मसाला माफियांचे धाबे दणाणले आहेत. यामागे आणखी मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात असून शेगाव पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करते. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, शेगाव, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.